नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण पोलीस भरतीच्या सरकारी प्रश्नपत्रिका सोडवून देत आहे आणि त्यातील परभणी जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आहे. त्यातील 30वा प्रश्न, अपहृत झालेल्या मुलांना परत नेण्यासाठी परभणी पोलिसांनी एक अभियान सुरू केले होते. त्या अभियानाचं नाव काय? ऑपरेशन मदत, ऑपरेशन नमस्ते, ऑपरेशन मुस्कान, काय ऑपरेशन खुशी? तर त्या अभियानाचं नाव आहे ऑपरेशन मुस्कान. आईवडिलांच्या आणि बाळाच्या चेहऱ्यावर जे मुस्कान येतं बाळ सापडल्यामुळं, त्यावरून त्यांनी नाव ऑपरेशन मुस्कान असं ठेवलं. परभणी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? परभणी जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत. एक लक्षात घ्यायचं, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही परीक्षा देत आहात त्या जिल्ह्याची खडानखडा माहिती आपल्याला असायला हवी. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे? भारतातील प्रमुख अवकाश केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांशी संबंधित आहे? भारत पाक नाही, भारत म्यानमार नाही, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश. भारत चीन होय. मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन या 2 देशांशी संबंधित आहे. कोणती नदी परभणी जिल्ह्यातून जात नाही? पूर्णा जाते, दुधाणा जाते, गोदावरी जाते, वैनगंगा जात नाही. खालीलपैकी आसामची राजधानी कोणती? आसामची राजधानी गुवाहाटी आहे का? नाही. दिसपूर आहे का? आहे. आसामची राजधानी दिसपूर, हे लक्षात ठेवायचं. सिलचर, शिलाँग हे पर्याय नाहीत. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे. गोदावरी का? नाही. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गंगा ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. कृष्णा, कावेरी या नद्या गंगेपेक्षा लहान आहेत. लक्षद्वीप कोठे स्थित आहे? म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे? अरब सागर हेच उत्तर बरोबर आहे. याला अरबी समुद्र असंही म्हटलं जातं. हिंदी महासागर किंवा हिंद महासागर नाही, बंगालची खाडी नाही, प्रशांत महासागर नाही. खालीलपैकी कोणते राज्य 7 सिस्टर्सचा भाग नाही? तर काही 7 राज्यांना 7 सिस्टर्स या नावानं ओळखलं जातं. ती 7 राज्य बघा: आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोराम. ही 7 राज्ये आहेत. आत्री म अ मेनादमी असं म्हटलं तरी चालेल. मग आता कोणतं नाही? पर्यायात बघितलं तर आसाम आहे, त्रिपुरा आहे, मणिपूर आहे, सिक्कीम हे राज्य 7 सिस्टर्समध्ये येत नाही. खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? आपण पोलीस भरतीची परीक्षा देत आहोत. पोलीस क्षेत्रामधील जे कनिष्ठापासून संपूर्ण वरिष्ठापर्यंत आपल्याला माहिती असायला हवी. पोलीस उपमहानिरीक्षक नाही, पोलीस अधीक्षक नाही, अप्पर पोलीस अधीक्षक नाही, अप्पर पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही? म्हणजे आपण सर्च करून माहिती मिळवतो. गुगल सर्च इंजिन आहे, बैदू हे चीनचे सर्च इंजिन आहे, याहू हे सर्च इंजिन आहे आणि नॉर्टॉन ही एक सायबर कंपनी आहे. त्यामुळे सर्च काय संबंध नाही. हा पर्याय बरोबर. खालीलपैकी ट्विटरचे संस्थापक कोण? जॅक डोर्सी आणि आणखी 3 जे वैज्ञानिक आहेत त्यांनी ट्विटरचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखलं जातं. जॅक डोर्सी हेच बरोबर. मार्क झुकेनबर्ग नाही, एलन मस्क नाही, बिल गेट्स नाहीत. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? पुणे, मुंबई, औरंगाबाद,
म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नागपूर यापैकी कुठे आहेत? मुंबईमध्ये भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे. साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, पुणे, अहमदनगर म्हणजे सध्याचं अहिल्यानगर, कोल्हापूर. यापैकी नाशिक या जिल्ह्यामध्ये साल्हेर शिखर आहे, हे लक्षात ठेवा. जर 2x अधिक 3y बरोबर 7, 2x अधिक 3y बरोबर 7 आणि 4x वजा 3y, 4x वजा 3y बरोबर 5 असेल, यांची बेरीज करायची. अधिक वजा 3y गेलं, 4 आणि 2 6x बरोबर 7 आणि 5 12 म्हणजे x बरोबर 12 भागिले 6 बरोबर 2. आता या ठिकाणी xची किंमत घालायची आणि yची किंमत किती, तर y बरोबर किती विचारलेलं आहे. x बरोबर 2 आहे म्हणजे 2x म्हणजे 2 गुणिले 2 अधिक 3y बरोबर 7, हे 4 वजा होणार. 3y बरोबर 7 वजा 4 बरोबर 3 म्हणून y बरोबर 3/3 बरोबर 1 हे उत्तर येणार. y बरोबर 1. एक कार सरळ त्रैराशिक पद्धतीने करायचं. 3 तासात 105 किमी अंतर जाते, तर 5 तासात किती अंतर जाईल? 105 गुणिले 5 भागिले 3 असं करायचं. 3 1 1 3, 3 त्रिक 9, 1 उरले, 3 5 15, 35 म्हणजे एका तासात 35 किमी जाते. यांचा गुणाकार करायचा. 5 5 25, 5 त्रिक 15, 16 17, 175 किमी अंतर जाईल. आता हे गणित बघा. 23/100, 47/10 आणि 33/10 आहे. यांचं बेरीज करताना खाली उत्तरं बघायची कशी लिहिली आहेत. दशांश चिन्हामध्ये आहेत. मग यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे 0.23 करायचं. असं 0.23 म्हणजेच 23/100. 47/10 म्हणजेच 4.7 आणि 33/10 म्हणजे 3.3. 3.3. आत्ता बेरीज करायची ह्यांची. 3 3, 7 3 10 आणि 2 12 हाचाला 1, 4 3 7 1 8, 8.23 या ठिकाणी आहे म्हणजे 8.23. या ठिकाणी हा भाग संपलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. इथून पुढचा भाग आहे तो पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.